इकडे येतो माननीचा गुरु इंग्लिश लँग्वेज शिकवणे त्या ठिकाणी तर आपली प्रभात फेरी चालू झालेली आहे इथून. तर मित्रांनो, मी मानवीचा गुरु तुम्हाला पुन्हा भेटतो एकदा नवीन ब्लॉगमध्ये. चला तर आज आहे 15 ऑगस्ट. सर्वांना माझ्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता आपण मराठी शाळेत जाणार आहे. तिथे थोडाफार आपली म्हणजे प्रभात फेरी वगैरे होणार आहे, ध्वजवंदन वगैरे होणार आहे. तिथून आपण लगेच नाक्यात जाणार आहे. तिकडे पण भाषण वगैरे होणार आहे, साहित्य वाटप आहे, काही लोकांचा सत्कार सुद्धा होणार आहे. तर आपण आता तिकडेच जाऊ. आपण भेटतो आता तुम्हाला डायरेक्ट शाळेमध्ये. चला आपण तर पोहोचलो शाळेमध्ये. माझ्यासोबत तर नितेश आहे. नितेश ऐका, आपण तर आता जस्ट पोहोचलो आणि जितूचा पण इथे लवकर झालेला आहे. लॅब इंग्रजी लॅब उघडलं नाही. जस्ट मी आता तिथेच पोहोचलो. दाखवतो तिथला पूर्ण सेटअप वगैरे लावले. त्या कॉम्प्युटर आहेत 1 2 3 4 5 पूर्ण 5 कॉम्प्युटर आहेत. विशेष म्हणजे हा जो रूम आहे ना, तुम्ही तिथे उभं आहे ना, जेव्हा आम्ही 6वीला होतो ना तेव्हा आम्ही ह्या रूममध्ये होतो. आज तिथेच आम्ही आलेले आहेत खूप वर्षानंतर 20-22 वर्षानंतर मी आज ह्या रूममध्ये म्हणत पाऊल टाकला असं. प्रमोद काकांचं सुद्धा इथं आगमन झालेलं आहे. आलेलं वेळ काढून इथं पण हे लाईव्हसाठी पूर्ण सेटअप लावलेलं आहे. खूप छान अशी संकल्पना भरपूर वर्षांनी म्हणजे नवीन अपडेट झालेलं आहे. आमच्या वेळी जेव्हा होतो ना तेव्हा असं काहीच नव्हतं, पण आता ह्या 2-4 वर्षात ना खूप अपडेट झालेलं आहे मानवी शाळेमध्ये. खूप म्हणजे खूपच. आपण जस्ट टेरिसवरती पोहोचलेले आहे. तर टेरिसवरती पण एवढं अपडेट केलं ना. आम्ही ज्यावेळी आलो होतो त्यावेळी लादी वगैरे काहीच नव्हती, पण आता लादी वगैरे मारून खूप अपडेट केलेलं आहे. इकडे पण तुम्हाला दाखवतो. इकडे तर मस्त असा स्टेज सुद्धा केलेला आहे. कोणताही कार्यक्रम असला, पाऊस असो काय असो, पण इथे खूप मोठा म्हणजे कार्यक्रम साजरा होऊ शकतोय. इथं सोलर पॅन वगैरे सर्व बसवलेलं आहे. म्हणजे काय लाईट गेली तरी आपल्याला लाईटचा काही प्रॉब्लेम नाही येणार इथे. हा आमचा मानवी गाव. फेरीला पण सुरुवात होणार आहे आणि पाऊस पण खूप आहे. मस्त अशी म्हणजे शाळा पण आपली सजवलेली मुलांनी. थोड्या वेळात आता आपला कार्यक्रम सुरुवात होणार आहे. काही मुले तिरंगा फडकवताना दिसतात. शाळा वगैरे मस्त सजवलेली आहे फुग्यांनी. पावसामध्ये काही एवढा जास्त व्ह्यू घेतला नाही, पण जेवढा चांगला असा प्रयत्न आपला घेण्याचा. सुनील भाऊ सुद्धा आलेले आहेत. सेंट्रल रेल्वेला सुट्टी दिली वाटतं. आता पहिला जो झेंडावंदन होणार आहे तो इथलाच आहे आपला या शाळेवरचा. बलिदानाने आपण आज स्वातंत्र्याचा श्वास घेत आहोत आणि या संपूर्ण क्रांतिकारकांच्या बलिदानाचं स्मरण करून आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. सर्वात प्रथम मी आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका पन्ना मॅडम यांना विनंती करते की त्यांनी उपस्थित सर्वांचं शब्दसुमनाने स्वागत करावं. उपस्थित सर्वांना एक माहिती देऊ इच्छिते की आपल्या राष्ट्रीय गीत म्हणजे वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आजपासून जेवढे राष्ट्रीय कार्यक्रम होतील, शासकीय कार्यक्रम होतील, तिथे राष्ट्रगीताबरोबरच राष्ट्रीय गीतही वाजवलं जाईल.
आणि सर्वात अगोदर राष्ट्रीय गीत म्हणजे वंदे मातरम वाजवलं जाईल, याची सुरुवात आपण आज करणार आहोत. एवढं मी आपल्या सर्वांना कळवू इच्छिते. चला थोडं ध्वजवंदन तर झालेलं आहे. हे बोलू नको. चारही गाणी ओळीवर वाजव. शाळा व्यवस्थापन समितीचे संघटनीय अध्यक्ष जितेंद्रजी गवळी साहेबांना विनंती करते की उपस्थितांचे आभार मानावेत. नमस्कार. आज 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. या कालखंडाला आज 80 वर्षे झाले. गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने रायगड जिल्हा परिषद शाळा मानवली यांच्या वतीनं होत असलेल्या ध्वजारोहणासाठी उपस्थित सर्व सन्माननीय अतिथी, ग्रामस्थ, पालकवर्ग आणि आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचं शाळा व्यवस्था समिती माननीच्या वतीनं मी जितेंद्र गवळी आपलं सर्वांचं मनस्वी धन्यवाद मानतो आणि सर्वांना विनंती करतो पुढील कार्यक्रमासाठी हुतात्मा स्मारकाकडे आपण जाऊया. धन्यवाद. चला आपली प्रभात फेरी चालू झालेली आहे. इथून घोषणा वगैरे द्या ना. ग्रामस्थ आता ग्रामपंचायत ऑफिसकडे झालेले आहेत. आपण पोचलो स्मारकामध्ये. आता इथे पण 2 झेंडावंदन आहेत. एक ग्रामपंचायतीत आहे आणि एक आपल्या स्मारकामध्ये. इथे पण खूप भारी हे केलेलं आहे बघा. हो, झेंडावंदन करून घेऊ, त्याच्यानंतर इकडे येऊ. माताच्या ध्वजारोहण करणार आहोत. आपण आता पोचलो आहोत. हो. लाईन अप करा. 80वा स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी या ग्रामपंचायतचे विद्यमान आदरणीय ग्रामसेवक पांडुरंगजी मसेसाहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आजचा ध्वजारोहण होईल याची उपस्थिती नोंद द्यावी. ध्वजारोहणाची सर्व तयारी झाली आहे. पाहुण्यांनी ध्वजारोहणासाठी पुढे यावं. सर्वांनी टाळ्या वाजवायचं आहे. भारत माता की जय. धन्यवाद. आदरणीय ग्रामसेवक साहेब यांच्या शुभ हस्ते आजचा हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. एक साथ वंदे मातरम शुरू करेंगे. शुरू कर.
धन्यवाद. या ठिकाणी गुरुग्राम पंचायत मानवलीच्या वतीने आपण सर्व देशभक्त बांधव, रायगड जिल्हा परिषद शाळा मानवली तसेच विविध क्षेत्रातील आलेल्या सर्व मान्यवर, क्रीडा, सांस्कृतिक व विविध क्षेत्रातून आलेल्या मंडळांचं या ठिकाणी गुरुग्राम पंचायतच्या वतीनं धन्यवाद. तदनंतर उपस्थाना विनंती असेल की आपण पुढील ध्वजनासाठी हुतात्मा स्मारक मानवली या ठिकाणी प्रस्तावना करावी. धन्यवाद. चला, येथे सुद्धा झेंडावंदन झालेलं आहे. आता आपण तिसरा झेंडावंदन आपल्या स्मारकामध्ये करणार आहोत. त्यासाठी आम्ही तिकडे आता आमचे मित्रमंडळी सुद्धा आलेले आहे. या ठिकाणी गुरुग्राम पंचायत मानवलीचा ध्वजारोहणानंतर आपण पाहतोय वीर हुतात्मा हिराजी पाटील यांनी 1942च्या कालखंडामध्ये आपल्या प्राणाची हुकमी दिली आणि या भारत मातेला स्वातंत्र्य केले. त्यांचे वारस बंधू आपले आधारस्तंभ आदरणीय विठ्ठल बाबा पाटील यांच्या शुभ हस्ते हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होईल. तत्पूर्वी या ठिकाणी आपल्यास विनंती करण्यात येते की राज्यगीत, राष्ट्रगीत, वंदे मातरम आणि ध्वजगीतानंतर सर्वांना विनंती, आपण स्मारकामध्ये पुढील कार्यक्रम घेतो याची सर्वांनी नोंद घ्या. विनंती करतो वीर हुतात्मा हिराजी पाटील स्मारक समिती कार्याध्यक्ष, हुतात्म्यांचे वारसदार आदरणीय विठ्ठल बाबा पाटील यांना की आपण ध्वजारोहणासाठी पुढे यावं. ध्वजारोहणाची सर्व तयारी झाली आहे. पाहुण्यांनी ध्वजारोहणासाठी सुरू आहे. आदरणीय कार्याध्यक्ष विठ्ठल बाबा पाटील यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण या ठिकाणी संपन्न होतो. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण ध्वजारोहणासाठी पुढे यावं. सर्वांनी धन्यवाद. भारत माता की जय. झेंडावंदन तर झालेलं आहे आपला स्मारकामधलं. वंदे मातरम शुरू करेंगे. शुरू कर. स्वतंत्र दिनाचा धन्यवाद केलेले आहे आणि त्या अनुषंगाने सर्व शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय यांच्या आवारात तंबाखू सेवन केले जाऊ नये किंवा विक्री केली जाऊ नये यासाठी आज आपण तंबाखू मुक्त शपथ घेत आहोत. कृपया सर्वांनी माझ्या मागे म्हणायचंय. कान बोलला पुढे करा. तंबाखू, जर्दा, खर्रा तसेच विडी, सिगारेट, हुक्का, सिगारेट यांच्या दुष्परिणामांची मला जाणीव आहे. म्हणून मी जन्मभर या व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे. माझे कार्यालय, माझे घर आणि माझा परिवार तंबाखू मुक्त राहावा. तसेच इतरांनी तंबाखूजन्य पदार्थांचा परित्याग करावा यासाठी मी प्रयत्न करेन. भारत सरकारच्या 2003च्या तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मी सतत प्रयत्नशील राहील. माझ्या
पत्त्याखालील माझे आधिपत्याखाली व जिल्ह्यातील व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था, सर्व आरोग्य संस्था, शाळा व शासकीय कार्यालये शाळा व शासकीय कार्यालय तंबाखूमुक्त तंबाखूमुक्त तसेच ई सिगारेट मुक्त करेल. ई सिगारेट मुक्त करेल. मी माझे कार्यालय, माझे कार्यालय, माझे घर, माझे घर, माझे गाव, माझे गाव, माझी शाळा, माझी शाळा, माझी संस्था आणि संपूर्ण माझा महाराष्ट्र तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करेल. जय हिंद. जय हिंद. की आपण वीर हुतात्मा शिवाजी पाटील यांच्या हरकपोटीस पुष्पहार अर्पण करावा. सन्माननीय कार्याध्यक्ष यांच्या ध्वजारोहणानंतर पुढील मान असतो तो अध्यक्षांचा आणि मी प्रवीणजी डायरे साहेब यांना विनंती करतो, माजी सरपंच तसेच विद्यमान अध्यक्ष हुतात्मा स्मारक समिती यांच्या शुभहस्ते या ठिकाणी पुष्पहार अर्पण केला जातो. तरी आपण पुष्पहार अर्पण करावा, संयुक्त पुष्पहार अर्पण करावा. विठ्ठल पाटील आणि अमर रहे शिवाजी पाटील अमर रहे. धन्यवाद. त्यानंतर ग्रामसेवक यांना मी विनंती करतो की आपण स्मारक ज्योतिष पुष्पहार अर्पण करावा. गुरुग्रामपंचायतचे सन्माननीय ग्रामसेवक यांच्या शुभ हस्ते त्यानंतर या ठिकाणी सन्माननीय पोलीस पाटील यांना विनंती करतो की आपण दीपस्तंभासाठी पुष्पहार अर्पण करावा. धन्यवाद. उपस्थित सर्व विद्यार्थी आणि पालकांना विनंती असेल आपण आत्मसात घ्यावं. तत्पूर्वी या ठिकाणी हुतात्मा स्मारक समितीचे सचिव गांधी डायरेक्टर यांना विनंती आपण उपस्थित विद्यार्थी आणि सर्व पालक तसेच सर्वांनी विनंती आता आपण आतमध्ये जाणार आहेत. माझी संकल्पना या ठिकाणी होती आणि सर्वांनी टाळल्या जात आहे. त्यानंतर सन्माननीय पोस्ट मास्टर आयुक्त समितीवरती काम केलं आणि आता पालक म्हणून उपस्थित आहे असे माझे अध्यक्ष देवदास डायरे यांना विनंती पुढे यावं. सन्माननीय देवदासजी डायरे जी गवळी जयरत्नाकाच्याबद्दल बोलायचं तर प्रत्येक कार्यक्रमाला जयरत्नाला उपस्थित असतात. मी रणतेवीर गोमाजी पाटील यांच्या करायची विनंती करतो. शाळेतल्या सर्व करणारी आणि नवोदय मध्ये प्रथमतः या ठिकाणी आणि शाळा व्यवस्था समितीच्या शिक्षण क्षेत्रावर काम केले शिक्षण तज्ञ म्हणून आमचे उपस्थित मान्यवरांना विनंती आपण आज सदस्य व्हावे. मुंबई पोलीस या गावचे सुपुत्र जगदीजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते कडलक मॅडम असतील, कांबरी मॅडम असतील, रोहिणी मॅडम असतील, त्या सर्वांना विनंती की आपण गिफ्ट प्रदानासाठी पुढे यावं. या कांबरी मॅडम अशा नाही सर्वांना पालकवर्ग सर्व पालकवर्गातील ग्रामपंचायत मदतनीस असतील त्या सर्वांनाच विनंती आपण सर्वांनी या. उपस्थित महिला वर्ग रायगड जिल्हा परिषद शाळा मानिवली दोन्ही अंगणवाडी या क्षेत्रामध्ये व माझी विद्यार्थी म्हणून ज्यांनी काम केलं या करतो प्रज्वलन झाल्यानंतर बाकीच्या उपस्थित असतील महिला वर्ग त्याने आरती करायचे विनंती. उपस्थित सर्वांचा क्रम झाल्यानंतर बसून घ्यायचा. क्रमवारी आपण दीप प्रज्वलन करा, त्यानंतर आरती करा आणि स्थानपन्न व्हा.
आरक्षण आहे ना सध्या. हुतात्मा स्मारक समिती अध्यक्ष प्रवीणजी डायरे साहेब यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करते. आताच कांबळे खडकेंची अध्यक्ष निवडीची सूचना मांडली त्याला मी सर्वानुमते अनुमोदन देत आहे. सरकारी शिक्षक सर्वांचे मी शब्दसुमनाने स्वागत करते आणि पुढील कार्यक्रमाकडे वळते. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांच्या सूचनेनुसार ईशस्तवनच्या मुलींनी उभं राहायचंय. रसिकांसाठी स्तवन कवन तव रसिकांसाठी मी आनंदे गाई शारदे वंदन तव पारी शारदे वंदन तव पारी तुला स्मरूनी अतिथी जनांचे करीतो स्वागत आला. संतोषजी पेरणे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. मी शब्दसुमनाने त्यांचं स्वागत करते आणि यानंतर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकासाठी सन्माननीय शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जितेंद्रजी गवळी साहेब यांना विनंती करते. महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजे शिवछत्रपती आणि ज्या स्मारकात आपण बसलो त्या स्मारकाचे आणि या मानवी गावचे सुपुत्र हुतात्मा हिराजी पाटील, पीरभाई कोतवाल आणि संपूर्ण आझाद दस्ता. आज 15 ऑगस्ट 1947चा कालखंडानंतर तब्बल आपण या ठिकाणी पाहिलं 80 वर्ष आपण स्वातंत्र्य कालखंडात जातो. त्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वप्रथमतः सर्वांना शुभेच्छा. 15 ऑगस्ट हा कार्यक्रम करत असताना या स्मारकाची डेव्हलपमेंट सातत्याने गुरुग्राम पंचायत मानिवली आणि स्मारक यांच्या माध्यमातून नवीन नवीन उपक्रम आपण या ठिकाणी घेतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण पाहिलं की 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त एक भव्य दिव्य असं या ठिकाणी हॉल व्हावा अशी संकल्पना सन्माननीय आमदार साहेब यांनी घेतली. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण रायगड जिल्हा परिषद शाळा मानिवली हिची थोडीशी डेव्हलपमेंट शैक्षणिक विभाग करतो. भविष्यामध्ये आपली केंद्राचे केंद्र प्रमुख असतील, त्याचप्रमाणे विस्तार अधिकारी असतील, गट शिक्षण अधिकारी असतील, पंचायत समिती सदस्य असतील, सर्व सभापती मॅडम असतील, व्हिडिओ असतील, यांच्याकडे एक मागणी आपण प्रस्तावित ठेवलेली. ती म्हणजे येत्या भविष्यामध्ये गुरुग्राम पंचायत मानिवलीमध्ये असलेली मानिवलीची शाळा ही सिमी इंग्लिशचा प्रस्ताव आपण तयार करतो आणि त्या प्रस्तावासाठी प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर मला दोन्ही अंगणवाडी सेविका त्याचप्रमाणे त्या सर्व शिक्षिका म्हणजे गवळी मॅडम असतील, खाडेताई असतील, यांना एक आपण नवीन प्रस्ताव ठेवतो. शैक्षणिक विभागाला जर आपल्याला पुढे न्यायचं असेल तर आपल्याला उत्तम पर्याय हा शिक्षणात बदल. कारण आपण जर पाहिलं आज पालक म्हणून आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपले मनस्वी धन्यवाद देतो. परंतु सिमी इंग्लिश मीडियम मध्ये काही सब्जेक्ट असतात आणि ते पुढे नेत असताना विद्यार्थ्यांना शैक्षणिक. आज 15 ऑगस्ट देशाच्या स्वातंत्र्याचा 80वा स्वतंत्रता दिवस. हा स्वतंत्र दिवस देशभर साजरा होतोय, परंतु मानवी गावासाठी हा दिवस खरोखर भाग्याचा दिवस आहे. अनेक गावांना असा सन्मान लाभला असेल, परंतु आपल्या मानवी गावाला सन्मान लाभलेला आहे. आपल्या गावातील हुतात्मा हिराजी कोमाजी पाटील यांनी देशासाठी आपलं बलिदान केलं. त्यामुळे हा आपल्या गावाचं नाव आपल्याला स्वतःहून सांगण्याची गरज नाही. आपल्या गावाचं नाव अनेक लोक अनेक गावं घेत असतात की मालवणी गावचे हुतात्मे हिराजी कोमाजी पाटील यांचं गाव. त्यामुळे या गावात येत असताना कायम आम्हाला प्रेरणा मिळाली. एकनाथ धुळे साहेब यावेळी सभापती होते. आज दिवसापासून आजपर्यंत दरवर्षी 2 जानेवारीचा कार्यक्रम असेल की 9 ऑगस्टचा कार्यक्रम असेल, सातत्याने उपस्थित राहण्याचा माझा प्रयत्न झालेला आहे. या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या गावाने गोमाजी काका असतील, चिपळू काका असतील, हुतात्मा हिराजी पाटील असतील, असे अनेक क्रांतिकारक देशात दिले. आणि हे क्रांतिकारक देश असताना आपल्या तालुक्याचा इतिहास देखील फार मोठा आहे. आपल्या तालुक्याने जवळजवळ 48 स्वतंत्र त्यांची नावं ब्रिटिश
ब्रिटिशांनी आपल्या गॅझेटमध्ये नोंदवली. ही नावं जर आपल्याला पाहायची असतील, लवशेट ही नावं जर पाहायची असतील, ही नावं ब्रिटिशांनी दिली आहेत. त्यामुळे ही नावं कधीही पिशवी जाणार नाहीत. असा हा तालुका आहे. आणि या तालुक्याचं हे स्वतंत्रचं कार्य असं हे देशामध्ये फार तुलना तालुक्यामध्ये असं कार्य झालं असेल. मुलांना जरा गडबड 2 मिनिटं कमी करा. या ठिकाणी आमचे मित्र चितळे भाऊ यांनी एक विषय मांडला. आपल्या शाळेला हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील शाळा असं नामकरण करावं. खरं तर हा प्रस्ताव रायगड जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागाच्या अधिकारी दहीफळे मॅडम या नेरळ येथे आल्या होत्या विज्ञान प्रदर्शना निमित्ताने, आणि त्यावेळी हा प्रस्ताव आम्ही प्रस्ताव त्यांच्याकडे दिला. त्यानंतर 9 ऑगस्ट रोजी आपण 19 जानेवारी रोजी या प्रस्तावाचा आपण विचार केला. पुढे जाऊन सांगू इच्छितो. जितेंद्र गवळी यांचं सातत्याने याबाबत आमच्याशी बोललं असतं की दादा काय करायचं, तर तुम्हाला मी एक आश्वस्त करू इच्छितो की 20 ऑगस्ट रोजी म्हणजे आणखी 4 दिवसांनी रायगड जिल्हा परिषदची सर्वसाधारण सभा आहे. मधल्या काळात रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष देवडीकर साहेब यांच्याशी बोलणं झालं. ते म्हणे संतोषी तुम्ही काळजी करू नका, आपण 20 तारखेच्या जनरल सभेमध्ये हा विषय घेऊ आणि मागणीच्या शाळेला हे नाव देण्यासाठी आपण 100% प्रयत्न करू. त्यामुळे नजीकच्या काळातच इथं आपला हिराजी गोमाजी पाटील प्राथमिक शाळा असं नामकरण निश्चित होईल. या ठिकाणी कलवरून खोपोलीवरून हे आपल्या गावात पोहोचले जस्ट आता. आदरणीय विठ्ठल बाबा पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो. गेले 40 वर्ष सेवा त्या विठ्ठल बाबा पाटलांनी आपल्यासाठी केली. या ठिकाणी धन्यवाद. आपल्याला विनंती की आपण बबलू बाबांचा सन्मान या ठिकाणी करावा. धन्यवाद. मानवीकरणाचा प्रवास सायकलच्या माध्यमातून केलेला आहे. त्यांचा सामूहिक असं सन्मान या ठिकाणी घेतो. आपल्या रायगड जिल्ह्याचे भाई कोतवाल, हुतात्मा भाई कोतवाल आणि हिरोभाऊ पाटील यांचंही मोलाचं सहकार्य आहे आणि त्यांच्यामुळे आपण या ठिकाणी आज मोकळा श्वास घेतोय. त्याचे औचित्य साधून आजचा 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी आम्ही 80 किलोमीटरवर स्वातंत्र्य दिन असल्यामुळे 80 किलोमीटरची सायकल रॅली, सायकल प्रेमात फेरी आम्ही काढलेली आहे. असते शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो. गव्हर्नमेंट आहे त्यानंतर प्रवीण भाऊ यांचाही या ठिकाणी सन्मान करावा. त्याचप्रमाणे समाजाचे अध्यक्ष फेरनेस यांचा एक सन्मान या ठिकाणी करावा. धन्यवाद. गोंधळ काय पेरण्यासाठी येस आहे भारत माता की साहेब आपण उपस्थित राहून आजच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. सायकल विद्यार्थ्या सर्व पदाधिकाऱ्यांचं जोरदार टाळी स्वागत करायचं आहे. मी सन्मानित पोलीस पाटील यांना विनंती करतो की पांडुरंगजी मस्से साहेब यांचा सन्मान करावा. गेल्या ग्रामपंचायतीच्या कालखंडानंतर अतिशय चोखपणे कामगिरी करणारे विनंती करतो की आपण आदरणीय कांबळे मॅडम यांचा सन्मान करावा. आदर्श ग्रामसेवक आणि आदर्श शिक्षक हा पुरस्कार या ठिकाणी दिला जातो. जोरदार टाळ्यांनी त्यांचा सन्मान या ठिकाणी स्वागत करायचं आहे. धन्यवाद पेरे साहेब. श्री गणेश बँड पथक जोरदार टाळ्या या ठिकाणी श्री गणेश बँड पथकासाठी. त्या मानवी त्याला देसी बँड पथकाचे सदस्य उपस्थित असतील तर ते घ्या. घेतो मानवनीचा गुरु ज्याने युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला घरोघरापर्यंत पोहोचवलं, मात्र त्यांचा सन्मान बबलू भाऊ आपण कुठेच कार्यक्रम करू शकलो नाही. आजच्या कार्यक्रमात या ठिकाणी सन्माननीय
विठ्ठल बाबा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण मानवीचा गुरु युट्यूब लाईव्ह जोरदार कार्य या ठिकाणी भरभराट करून यांची संकल्पना ज्यांनी आखली असे गुरुचा आपण सन्मान करतो. स्वरा कुमारी समृद्धी केशव गवळी, केंद्र स्तर प्रथम, बीड स्तर द्वितीय. कुमारी दिव्या जितेंद्र गवळी, कुमार वेदांत कोंडीराम गवळी, त्यासाठी बाप लेखिका संयुक्त सन्मान करतील. सन्माननीय अध्यक्ष प्रवीणाताईंनी सन्मान करायला उपस्थित राहा. व्यवस्था केलेली आहे याची सुरुवात नोंद घ्या. त्यातील वेगवेगळे आपण शाळेला सहकार्य केलेले आहेत. धन्यवाद. जोरदार टाळ्या या ठिकाणी रायगड जिल्हा परिषद शाळांमध्ये की आपण सन्मान्य पोलीस पाटील रामचंद्रजी गवळी साहेब यांचा सन्मान करावा. विठ्ठल बाबा पाटील यांना विनंती करतो की सन्मान्य प्रकाश बाबू गवळी यांचा सन्मान या ठिकाणी करावा. जोरदार टाळ्या या ठिकाणी प्रार्थना सर्वांसाठी. श्रीमती वनिता पवार यांचा सन्मान करावा. शिक्षिका असतात पण उपशिक्षिकेला स्वच्छता ज्या मूलभूत गरजा असतात त्या भागवण्याचं कार्य स्वतःच्या ठिकाणी करत असतात. त्यानंतर अंगणवाडी मदतनीस पूनम हनुमान डायरे यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. मी पडला सर यांना विनंती करतो की आपण पूनम ताईचा या ठिकाणी सन्मान करावा. जोरदार टाळ्यांचे स्वागत करते. यानंतर वैदवी मनीष पाटील ती करतो तो वैदवीचा आणि तिच्या वडिलांचाही या ठिकाणी सन्मान करावा. या ठिकाणी वक्तृत्वामध्ये मानवलीचं गाव कर्जत तालुक्यात ज्यांनी पोहोचवलं अशी पूजा लहू डायरे आणि तिचे वडील लहूजी डायरे अपंग संस्था यांच्या माध्यमातून सर्व मान्यवरांचे शुभ हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. अतिशय चांगलं कार्य जर बघायला गेलं तर आमच्या दादांचं आहे आणि सातत्याचा तो स्वभाव आहे. येता सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव केशव सुरेश पाटील. मी आता तिसरी या वर्गात शिकते. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. या दिवशी आपला देश ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त झाला. त्यासाठी अनेक नेत्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. तेव्हा आपली भारत माता स्वतंत्र झाली. आज आपण मोठ्या अभिमानाने तिरंगा फडकवतो आणि स्वतंत्र दिन साजरा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझी भारताची शान आहे तिरंग्याची. माझी भारताची शान आहे तिरंग्याची. वीरांच्या बलिदानाने पार झाली स्वातंत्र्याची. वीरांच्या बलिदानाने पार झाली स्वातंत्र्याची. सर्वांना माझे नमस्कार. माझे नाव तिसरी या वर्गामध्ये शिकते. भारत देश
आपल्या सगळ्यांना जय भारतात तुमचा प्रवक्ता. माझे नाव मीना आहे. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. याच दिवशी आपला भारत देश ब्रिटिशांच्या गुलामीपासून मुक्त झाला. यासाठी अनेक जगाने आपल्या प्राणांचे बलिदान दिले. तेव्हा आपली भारत माता स्वतंत्र झाली. आज आपण मोठ्या अभिमानाने तिरंगा फडकवतो. स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. एवढेच बोलणे माझे लक्ष. Wish you a very happy Independence Day and respectful of India. Wish God freedom on this day. We remember our freedom fighting on this day. ते तुम्ही जास्त विचारले ऐकावे अशी माझी नम्र विनंती. 15 आपल्या भारताचा राष्ट्रीय होता. उस दिन हम तिरंगा लहराते हैं. अनेक वीरों के बलिदान के कारण आज हम सब स्वतंत्रता भारत में खुलकर जी रहे हैं. स्वतंत्रता केवल अधिकार नहीं बल्कि जिम्मेदारी भी है. हमें अपने देश का होत आहे. मला वाटतं इथं थांबून कारण कोणी ऐकलेल्या माणूस नाही. मित्रांनो आता साहित्य वाटप चालू आहे, शालेय साहित्य वाटप पाहू शकता मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या वयातले बघा तरी त्याची प्रेरणा घेऊन आपण आपल्या देशाचं रक्षण करायचंय. आता आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं तर ते टिकवायचं कोणी? तुम्ही. पण ते टिकवणार कसे? आता चला इथून कार्यक्रम तर संपन्न झाला. पण आता घरी चाललं. थोड्या वेळानंतर आपल्या लॅबचं उद्घाटन आहे, तिकडे पण जाऊ आपण. तुम्हाला भेटतो डायरेक्ट तिकडेच. इंग्रजी लॅबचं उद्घाटन आहे म्हणून आता पुन्हा आपण शाळेत चालत. आता पाऊस तर काही थांबत नाही. छत्री घेऊन निघालो घरातून. आता पोहोचतो शाळेमध्ये. चला तर तुम्हाला तिकडे गेल्यानंतर बघायलाच भेटेल आपल्या ब्लॉगमध्ये. मुलांना साहित्य पण भेटलेलं. काय काय भेटलेलं दाखवा. ओके ओके. छत्री आणि नोटबुक भेटलेले आहेत मुलांना. त्यांची तयारी झालेली आहे. रेबिन वगैरे लावलेली आहे. थोड्याच वेळात पाहुणे येतील. इकडेचं काम चालूच आहे. तयारी तर चालूच आहे. तेव्हा असं काहीच नव्हतं. पण आता खूप खूपच अपडेट झालेलं आहे. त्यांचं असं उभं होणार आहे. 21 तारखेची सुद्धा आलेली गाडी तर लागलेली इकडे. त्यांनी मी रोहिणी राईस इथे शिक्षक म्हणून काम करते. तर हे आपल्याला या संस्थेने कम्प्युटर दिलेले आहे. तर याच्यामध्ये काय आहे की मुलांना खास इंग्लिश लँग्वेज शिकवण्यासाठी त्यांनी स्वतः त्याच्यामध्ये अभ्यासक्रम दिलेला आहे. 1ली ते 10वी पर्यंतचा अभ्यासक्रम या कम्प्युटरमध्ये आहे. तर याच्यामध्ये एक शिक्षक कम्प्युटर आणि हे बाकीचे राहिलेली 4 विद्यार्थी कम्प्युटर आहे. तर याच्यामधून शिक्षक काय करतात की विद्यार्थ्यांना ज्या त्या इयत्तेनुसार त्यांचा अभ्यासक्रम या कम्प्युटरवरती लावून देणार किंवा तिथून तो पूर्ण हँडल करणार हे सगळं कम्प्युटर. आणि याच्यामधूनच 1ली ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना इंग्लिशचे एकूण 40 सेशन यांनी याच्यामध्ये दिलेले आहेत. तर रोज आपण आपल्या वेळेनुसार आपल्या टाईमनुसार एक सेशन त्यांना लावून देणार आणि मग त्याच्यानंतर मुलं वर्गावाईज आपला इथे अभ्यासक्रम शिकणार. पण याचं उद्दिष्ट एकच आहे की मुलांना इंग्लिश जास्त शिकावी याच्यासाठी हे शासनाने दिलेले आहे. थँक्यू. ओके थँक्यू. चला मित्रांनो थोड्याच वेळात ह्या इंग्रजी लॅबचं उद्घाटन होणार आहे रेश्माताई जोशी यांच्या हस्ते. औचित्य साधून आपल्या रायगड जिल्हा परिषदेला शाळेला प्राप्त झालेली इंग्लिश लॅब या लॅबचे उद्घाटन सन्माननीय पंचायत समिती सदस्य रेश्माताई आणि जोशी यांच्या हस्ते होणार आहे. त्या प्रसंगी रेश्माताई आपल्या शाळेत उपस्थित झालेल्या आहेत. तर सर्वप्रथम मी
शाळेच्या वतीने त्यांचं स्वागत करू इच्छिते. सन्माननीय अध्यक्ष जितेंद्रजी गवळी साहेब यांना विनंती करते की त्यांनी मॅडमचं स्वागत करायचं. संपूर्ण जग डिजिटल होत असताना आपण तरी कुठे मागे आहोत. आपला देशही प्रगतीपथावर आहे आणि विज्ञानाच्या अनेक क्षेत्रामध्ये भारताने प्रगती केलेली आहे. त्याच धर्तीवर माझी जिल्हा परिषद मराठी शाळा कुठेही मागे राहू नये इतर शाळांच्या तुलनेमध्ये, आणि नक्कीच मराठी शाळा मागे नाही आणि मराठी शाळांची अजूनच प्रगती व्हावी या उद्देशाने रायगड जिल्हा परिषदेकडून आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना इंग्रजी लॅब म्हणजे 5 कम्प्युटर आलेले आहेत आणि त्या कम्प्युटरमध्ये संपूर्ण इंग्लिश भाषेमध्ये सॉफ्टवेअर आहे की जेणेकरून पारंपरिक शिक्षण पद्धतीला छेद देऊन आधुनिक आपण परीक्षा पद्धतीकडे वळतोय आणि त्याचा संपूर्ण सराव या सॉफ्टवेअर मधून माझ्या विद्यार्थ्यांचा होणार आहे. आणि यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे सुद्धा मी आभार मानते आणि सन्माननीय रेश्माताई यांना विनंती करते की आपण या डिजिटल इंग्रजी लॅबचं आपल्या हस्ते उद्घाटन करावं. आमचं उद्घाटन झालेलं आहे. दिलेले 5 कम्प्युटर आहेत. अशा तऱ्हेने आपल्या लॅबचं उद्घाटन झालेलं आहे. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. शिवाजी महाराज की जय जय शिवाजी. या संस्थेने रायगड जिल्हा परिषदेला दिलेले ही अनमोल भेट आहे आणि रायगड जिल्हा परिषदेने त्याचं डिवायडेशन करून संपूर्ण जिल्ह्यात मराठी शाळांमध्ये वाटप केलेलं आहे. त्यात आपल्या 13 शाळा आहेत तालुक्यातल्या आणि त्यातच आपल्या रायगड जिल्हा परिषद शाळा मानवलीची निवड झालेली आहे आणि खरोखरच हे मुलांना अतिशय उपयुक्त आहे आणि याचं प्रशिक्षण सन्माननीय रोहिणी मॅडमने घेतलेलं आहे. रोहिणी मॅडम पुन्हा मॅडमना 2 मिनिटात याचा वापर सांगा. याच्यामध्ये काय केलं की मुलांसाठी 1ली ते 10वीच्या मुलांसाठी अभ्यासक्रम दिलेला आहे फक्त इंग्लिशचा, म्हणजे मुलांना इंग्लिश बेसिक पासून शिकवता यावी याच्यासाठी. मग त्यांनी प्रत्येक वर्गावाईज 40 सेशन दिलेले आहेत त्याच्यामध्ये आणि मग आपण 1ली ते आपला जो विद्यार्थी असेल इथे तो शिक्षक बसेल आणि 4 विद्यार्थी 4 कम्प्युटरवर. मग इथून तो शिक्षक त्या विद्यार्थ्यांना जे काही सेशन आहे इथं लावल्यानंतर 4ही कम्प्युटरवरती दिसणार आणि मग त्याच्यावरून ते मुलं ऐकणार बोलणार हे सगळं याच्यामध्ये दिले. त्याच्यासाठी आपल्याला हेडफोन पण दिलेले आहेत प्रत्येक विद्यार्थ्यांना. मुलं ऐकणार मग परत त्याच्यामध्ये काही प्रश्नपत्रिका येतात ते मुलं सोडवणार त्याच्यामध्ये मग मार्क्स वगैरे त्यांना लगेच समजणार आणि बोलूनही त्यांना त्यांची उत्तर याच्यामध्ये द्यायचे. छान, धन्यवाद मॅडम. यानंतर मॅडमना पुढील कार्यक्रमासाठी रवाना व्हायचं आहे. त्यासाठी आपण कार्यक्रम इथेच संपवतोय आणि तत्पूर्वी मी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जितेंद्रजी गवळी साहेब यांना विनंती करते की त्यांनी आभार मानावे. नमस्कार. आज 15 ऑगस्ट या शुभमुहूर्तावर जिल्हा परिषद नियोजित ट्रस्टच्या माध्यमातून आपल्याला हे कॉम्प्युटरची लॅब उपलब्ध झालेली. खरं तर जिल्हा परिषदेचा निधी हा पंचायत समितीला वर्ग होतो आणि त्या पंचायत समितीच्या सौभाग्यवती आमच्या जोशीताई उपस्थित झालेल्या आहेत. जोशीताई उपस्थित झाल्यानंतर मॅडम आपण या ठिकाणी आलात. हा कार्यक्रमाचा शुभारंभ आपल्या शुभ हस्ते झाला. आपल्याकडं हे शाळेचा जर परिसर बघितला तर भविष्यात ह्या शाळेला एक देखणं स्वरूप द्यायला पाहिजे. आपल्या आलेली उपस्थिती एक पाठीच्या माध्यमातून कुठेतरी दिसेल ही मागणी पूर्ण साधारण 5 ते 299चा एक कामाचा निधी आपण आम्हाला द्याल ही अपेक्षा या ठिकाणी ठेवतो. आणि आजच्या शुभ दिनानिमित्त आपण उपस्थित झालात त्याबद्दल शाळा व्यवस्था समिती ग्रामस्थ मंडळ मानवी या ठिकाणी असलेल्या पोपटपाडा मित्र मंडळ मानवी संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.
संकल्पना मांडली, आपण त्याची अंमलबजावणी करतो आणि त्याच्या अधिकारच त्यांना देतो. त्याच्यामुळे तोही विषय संपलेला. आपल्याला पुस्तकांची उपलब्धी होईल. आजच्या या ग्रंथालय कपाटे मॅडमनी गेलेले वरती सभामंडपी त्याला पेंटिंगची व्यवस्था आपण करतो आणि अशी संकल्पना आणि अशा नवीन जी उद्घाटनाला आपल्याकडे माणसं येतील ती काहीतरी देऊन जातील. कारण आपण ही संकल्पना ठेवली, ही करण्याची ठेवलेली आहे. त्यामुळे आजच्या या बोर्ड कार्यक्रमानिमित्त पुन्हा एकदा शाळा व्यवस्था समिती मानवली, त्याच्या वतीनं मी सर्वांचा आभार मानून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. नंतर तू घे गुरुदाव. चला तर मित्रांनो, हा कार्यक्रम आज संपन्न झाला. आपलं कसं वाटलं नक्कीच मला कमेंट करून सांगा. पुन्हा एकदा भेटू अशाच एकदा भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.